मित्रांनो, खरीप हंगाम 2025च्या पीक विमा संदर्भात आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेतलेली होती की नेमका पीक विमा वाटप व्हायला नेमकी अडचण काय आहे याच्या संदर्भातील माहिती आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली होती. मित्रांनो, बरेचसे शेतकरी म्हणतात की आता पीक विमा वाटप व्हायला पाहिजे होता, पण आपण देखील त्या संदर्भातील माहिती दिलेली होती की पीक विमा हा कोणत्याही क्षणी वाटप होऊ शकतो. कारण PMFBYचे जे पोर्टल होतं त्याच्यावरती जी तांत्रिक अडचण आलेली होती ती दूर करण्यात आलेली होती. आता असं वाटलं होतं की पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे पीक विमा मंजूर करून त्या शेतकऱ्यांना पीक विमा हा वाटप केला जाईल, पण पीक विमा कंपनीच्या माध्यमातून त्याच्यामध्ये अडचणी निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली होती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या पीक विमा संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आणि तसेच रब्बी अनुदानाचं वाटप याच्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, खोटी माहिती सांगून काहीही उपयोग होणार नाही. त्याच्यामुळं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खरी आणि योग्य तीच माहिती शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो. काही शेतकऱ्यांना ती खरी वाटते तर काही शेतकऱ्यांना ती खोटी वाटते, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मित्रांनो, खरीप हंगाम 2024चा पीक विमा ज्या आता मागच्या हप्त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा बऱ्याचशा भागामध्ये वाटप झालेला आहे. त्याच्यामध्ये मग काही शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा पीक विमा होता जो मंजूर झालेला होता त्यांचा अंदी, आणि काही शेतकऱ्यांचा मंजूर झालेला होता पण तो अद्यापपर्यंत वाटप झालेला नव्हता. आणि त्याच्यामध्ये आता तूर पिकाचा जो पीक विमा आहे हा वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. मागच्या 3 ते 4 दिवसापासून ज्या शेतकऱ्यांनी खरीपाचा पीक विमा ज्यांचा मंजूर होता, विशेष करून तूर पिकाचा, त्या तूर पिकाचा पीक विमा वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचे जे कॅल्क्युलेशन आपलं जे स्टेटस आहे ते चेक करायचं आहे आणि नेमका आपल्याला तूर पिकाचा आपण त्याचा क्लेम केलेला होता का, ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते अशा सर्व शेतकऱ्यांना तो पीक विमा मंजूर होऊन त्या पीक विम्याचं वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, दुसरं अपडेट आहे ते म्हणजे रब्बी अनुदानासंदर्भात. मित्रांनो, 22 जानेवारीला बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं अशा शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम पडायला सुरुवात झालेली होती आणि त्या शेतकऱ्याचं रब्बी अनुदानाचं वाटप हे बाकी होतं आणि त्या शेतकऱ्यांना आता रब्बी अनुदानाचं वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, असं असताना ज्या शेतकऱ्यांचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान मिळालेलं आहे अशा शेतकऱ्यांना हे रब्बीचं अनुदान मिळणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यातील नंदुरबार असतील, त्याच्यानंतर कोकणातील काही जिल्हे असतील, त्याच्यानंतर मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हे असे होते की त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं वाटप झालेलं होतं पण रब्बी अनुदानाचं वाटप अद्यापपर्यंत झालेलं नव्हतं. अशा शेतकऱ्यांना म्हणजे जसं क्षेत्र तुमचं बाधित दाखवलेलं आहे त्या बाधित क्षेत्राच्या नुसारच तुम्हाला रब्बी अनुदानाचं वाटप होणार आहे. मित्रांनो, काही शेतकऱ्यांना 1 हेक्टर जर का दाखवले असेल तर त्यांना 10,000 रुपये आणि जर का 50 आर दाखवले असेल तर त्यांना 5,000 रुपये. अशा पद्धतीनं जे काय तुमचं नुकसान दाखवलेलं असेल त्या नुकसानीच्या प्रमाणातच हे अनुदान वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आता हे अनुदान परत एकदा वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. जर तुमचं देखील अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा झालेलं असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. चला मित्रांनो, भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.